जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज सकाळपासूनच बऱ्यापैकी मुंबईमध्ये पाऊस पडतोय. मागच्या 4-5 दिवसापासून एकदम असा गेलेला पाऊस आता परत थोडा पडायला चालू झालाय. एनिवेज आपण स्टुडिओवरती आलोय. सकाळी 11:30 वाजलेत आता सकाळचे. आणि आज तसं आपल्याला बरंचसं काम, तसं काही वेगळं काम नाहीये, पण ते स्केचिंग आणि एडिटिंग वगैरेचे करायचे. तर आजचा आपला प्लॅन असा असणार आहे की आज मी विचार करतोय जे काल आपण रील शूट केले होते त्याचे व्हिडिओ एडिट करून 2-3 तरी व्हिडिओ एडिट करूया आणि अपलोड करूया. आणि त्यानंतर मग ब्लॉगची तर एडिटिंग करायचीच आहे, प्लस स्केच संध्याकाळी करणार आहे. 5-6 वाजता स्केच चालू करेल. बाय द वे मित्रांनो, आपण काल मी एक इन्स्टावरती स्टोरी टाकली होती की आपण जे बिग बॉसचं तर आपण करणारच आहे, त्यांचे कंटेस्टंटचं स्केच करणार आहे. त्यात सूरज चव्हाणचं सगळ्यात जास्त लोकांनी नाव घेतलंय. सो आता आपण सूरज चव्हाणचं स्केच 1-2 दिवसात करणार आहे. पण जे आपले फॉलोअर्स आहेत त्यांचं पण मी स्केच करायचा विचार करतोय. आणि त्यासाठी मी स्टोरी टाकली होती इंस्टाग्रामवरती की कुणाचं स्केच करायचं. आणि ती काल मी 5-6 वाजता मला वाटतं टाकली असेल. तर आज 4 वाजता आपण चेक करूया किती लोकांनी आपलं नाव तिथे दिलंय आणि त्यानंतर कुणाचं स्केच करायचं ते पण मी एक आयडिया लावेल काहीतरी, विनर कसं काढायचं ते. सो ते पण आपण या ब्लॉगमध्येच आपण तुम्हाला दाखवणार आहे विनर कोण असणार आहे ते. 2 hours later. चला मित्रांनो, 4 वाजलेत आता आणि आपण जसं सांगितलं की एक फ्री फॉलोअर स्केच करणार आहे, त्याचं विनर डिक्लेअर करायचं आहे. सो ते आपण आता बघूया आणि कोण विनर असणार आहे ते आपण काढूया. बाकी विनर पण आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने काढणार आहोत, कारण बऱ्याचदा असं होतं की आपण स्वतःच्या मनाने विनर काढतो, पण लोकांना असं वाटतं आपण फॉलोअर्स म्हणजे ओळखीच्या लोकांचं स्केच करतो, बाकीच्यांचं नाही. तर यावेळेस आपण काय करणार आहे, म्हणजे कालच मी जशी आपण ती स्टोरी टाकली त्याच्यानंतर लगेच मी ती दुसरी स्टोरी टाकली होती की जे आपल्याला त्या क्वेश्चनवरती त्यांचं नाव वगैरे लिहून पाठवतील ना, आणि त्यातून 17th नंबरवरती जो असेल ना खालून, म्हणजे 1, 2, 3, 4 जसे लोकांनी काय बोलतात की नाव वगैरे टाकलं असेल, त्यातून 17व्या नंबरवरती ज्याचं नाव येईल ना त्याचं आपण फ्री स्केच काढणार आहे, तो विनर असणार आहे. सो आता चेक करायला लागेल मला कुणाचं 17व्या नंबरवरती नाव आहे ते. सो आता फोटोवर मी बघतो ते पहिल्यांदा. चला आता मी चेक करतो कोणाकोणाचं नाव कोणी कोणी केलंय ते आणि किती नाव आलेत. सो 1 मिनिट ओपन करू दे. हा, आता खालून आपण एकदा चेक करूया. 1, 2, 3, 4, 5, 6 जवळपास 50 पेक्षा पण जास्त लोकांनी तिथे नाव टाकलेले. त्यांचं जवळजवळ मला वाटतं 54 लोकांची नावं आलेत आतापर्यंत आणि जवळपास 4 वाजले आता. म्हणजे एका तासात मला वाटतं ती स्टोरी एंड होईल, म्हणजे 54-55 पर्यंतच राहतील ते नावं ज्यांनी दिलेत. त्यातून आता आपण मी जसं सांगितलं की 17th नंबरवरचा आपण करणार आहे, तर 17 नंबर आपण खालून चेक करणार आहे, कारण ज्यांनी पहिला कमेंट केली असेल, पहिलं नाव लिहिलं असेल त्याचं नाव खाली येतं, खालून चालू होतं ते ऍक्च्युली. सो खालून आपण चेक करूया की 17 नंबरवरती कुणाचं नाव आहे. सो खालून 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 वरती एकाच मुलाने 2 नावं लिहिले. सो ते आपण एकच काउंट करूया. 15, 16 आणि 17 वरती तृप्ती पाटील यांचं नाव आलंय. तुम्ही बघू शकता, साईडला स्क्रीनशॉट पण तुम्हाला दिसत असेल. सो तृप्ती पाटीलचा आपण स्केच करणार आहोत. सो आपल्या फ्री फॉलोअर स्केचची विनर असणार आहे तृप्ती पाटील. तिला मी ऍक्च्युली मेसेज करणार नाहीये, कारण जसं आपण इथे अनाऊन्स केलं, युट्यूब ब्लॉगवरती अनाऊन्स केलंय, तर मी तिथे स्टोरीवरती टाकणार की या ब्लॉगमध्ये आपण अनाऊन्समेंट केली कोण विनर असणार आहे ते. सो जर तिने आपल्या ब्लॉगमध्ये जाऊन चेक केलं आणि तिला समजलं की तिचं नाव आलंय, तर ती आपल्याला डायरेक्ट मला मेसेज करू शकते. आणि जर तृप्ती पाटील हा व्हिडिओ बघत असेल तर मला इन्स्टावरती तुझे फोटोज वगैरे सेंड करू शकते. 1-2 फोटो जो तुला बेस्ट वाटत असेल तो मी स्केच करेन. पण ब्लॉग बघितल्यानंतरच तिला समजणार आहे की तिचं नाव आलंय म्हणून. सो ब्लॉग बघणं इम्पॉर्टंट असणार आहे तिच्यासाठी आणि बाकीच्या लोकांसाठी पण. आणि आता थोडा ब्लॉग थांबवतो मी, कारण बाहेर पाऊस बऱ्यापैकी पडतो. आता खिडकी लावलेत म्हणून एवढा आवाज येत नसेल, पण हळूहळू आवाज वाढणार, तर मग व्हिडिओमध्ये पण तसा पावसाचा जास्त आवाज येईल. तुम्हाला दाखवतो एकदा पावसाचा बाहेर किती आवाज आहे ऍक्च्युली. तुम्ही बघू शकता इथे बाहेर पण जोरात पाऊस पडतोय. तुम्ही बघितलं एवढा जोरात नुसता पाऊस पडतोय. ते आत्ताच थोडा वाढला, मागाशी कमी होता ऍक्च्युली, आता पाऊस जास्त झालाय. एनिवेज आता थोड्या वेळानंतर पाऊस कमी झाल्यानंतर मग व्हिडिओ काढायला चालू करू, परत मग ब्लॉग कंटिन्यू करूया. A few moments later. चला मित्रांनो, आता आपण स्केचला सुरुवात करूया. एक ऑर्डर आहे, लिटरली 4-5 दिवसापासून तीच ऑर्डर चाललोय माझी, कारण बाकीची कामं खूप जास्त आहेत आणि ती ऑर्डर अर्जंट नसल्यामुळे थोडंसं हळूहळू आपलं काम चाललंय. सो आज ते मी ट्राय करेन की आज फिनिश करायचं आपलं काही करून ऑर्डर, कारण नेक्स्ट ऑर्डर 2-3 आल्यात मला. आता ते उद्यापासून चालू करायला लागतील आपल्याला. सो आता फटाफट मी ते काम करून घेतो, फटाफट चालू करतो आता. 1 hour later. तर मित्रांनो, स्केचचं ऑलमोस्ट काम कम्प्लीट झालेलं आहे. जवळपास 8:30 वाजले रात्रीचे आणि मी विसरून गेलो की आपल्याला ब्लॉग पण एडिट करायचा आहे. रोज डेली ब्लॉग आपण करतोय तो एडिट करायला लागतो रात्रीपर्यंत. सो ते मी विसरून गेलो होतो. आता फटाफट मी ब्लॉग पहिल्यांदा एडिट करून घेतो आणि त्यानंतर
मोस्टली 9:30 होतीलच ब्लॉग एडिट करण्यापर्यंत. सो विचार करतो की बघू पुढे टाइम भेटला तर फिनिश करू, नाही तर मग पहिले आधी ब्लॉग तर एडिट करून घेऊ. पुढचं पुढे आता बघूया आपण. 1 hour later. चला मित्रांनो, फायनली आपला ब्लॉग एडिट झालेला आहे. जवळपास आपल्याला काय बोलतात 9:15 वाजलेत आणि पाऊण तासात ब्लॉग एडिट झाला. छोटाच ब्लॉग होता, तुम्ही बघितला असेल, कालच आला ऍक्च्युली ब्लॉग. सो ब्लॉग एडिट झालेला आहे. आता 9:15 तर झालेत. आता माहित नाही मी स्केच करेन का नाही. थोड्या वेळ ते फिनिशिंग वगैरे एक स्केचचं करून घेतो, कारण अजून 15-20 मिनिटं आहेत आपल्याला. A few moments later. चला मित्रांनो, फायनली आपलं स्केच कम्प्लीट झालेलं आहे. 9:15 झालेत रात्रीचे आणि आता टाइम झालाय आपला सगळं पॅकअप करायचा. सो मित्रांनो, हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जसं आपण इंस्टावरती फ्री फॉलोअर स्केच केले तसं युट्यूबवरती पण आपण फ्री फॉलोअर स्केच करणार आहोत. सो सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला. सो चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.